या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। खासगी शिकवणीत 12वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापानं पोटच्या लेकीला एवढी बेदम मारहाण केली की त्यात तिचा मृत्यू झालाय। आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडलाय। साधना धोंडीराम भोसले वय वर्ष 17 असे मृत मुलीचं नाव आहे। या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली आहे। मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिची आई प्रीती यांच्यावर आपल्याच पतीविरोधात पोलिसात फिर्याद देण्याची वेळ आली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की धोंडीराम भोसले नेलकरंजी येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत। यांचे वडील भगवान भोसले यांचं शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते। पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच। धोंडीराम यांना एक मुलगा आणि साधना अशी मुलगी। साधना आटपाडीत 12वीचं शिक्षण घेत होती। 10वीला तिला 92.60% गुण मिळाले होते। तिचा गावातील शाळेत पहिला क्रमांक आला होता। वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत असतानाच तिला डॉक्टर करण्याचं कुटुंबियांचं हे स्वप्न होतं। यासाठी खासगी शिकवणी लावल्या होत्या। या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली आणि त्यामध्ये तिला कमी गुण मिळाले। यामुळे वडील धोंडीराम चिडले होते। शुक्रवारी रात्री यांनी त्यांची मुलगी साधना हिला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारला। एवढा खर्च मी करतोय, कशी डॉक्टर होणार, तुझं कसं होणार, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला। साधना हिने पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळत होते, तुम्ही काय कलेक्टर झालात का, शिक्षकच झालात ना, असे उलट उत्तर दिले। यामुळे धोंडीराम यांना राग अनावर झाला। यांनी घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंटानं साधनाला जबर मारहाण केली। पोटात लाथा घातल्या। पत्नीनं त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, मात्र ते थांबले नाही। यानंतर पुन्हा तासाभरानं मुलीला मारहाण केली। त्या रात्री मुलीला अनेक वेळा वारंवार जबर मारहाण केली। साधनाच्या डोक्याला जबर मार लागला असून संपूर्ण शरीराला इजा झाली। ती अस्वस्थ होती। तिला शनिवारी दवाखान्यात नेले नाही। धोंडीराम भोसले शाळेला योग दिनाच्या कार्यक्रमासाठी गेले। घरी गेल्यावर मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली। यानंतर घाबरलेल्या भोसलेंनी साधनाला घेऊन सांगलीला दवाखान्यात आले। मुलगी बाथरूममध्ये पडून जखमी झाल्या असं भासवून त्यांनी उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवानं उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता। शवविच्छेदन करताना मुलीच्या शरीरावर मारहाण केलेले अनेक व्रण आढळले। त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली। यानंतर हा प्रकार उजेडात आलाय। शवविच्छेदन करून शनिवारी रात्री अंत्यविधी केला। आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी धोंडीराम यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।